बजरंग बली हनुमान की जय। विठला विठला भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। विठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमङ्गलं पुण्डलीकाक्षु मङ्गलायतनो हरि महायोगपीठे तटे भीमरत्न्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनिं स्वागतं तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम मन मन। 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 पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम। हे दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथे साविस्तारू। 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 हे पांडुरंगा करू प्रथम नाम ना। दुसरे चरण संतांची या। पांडुरंगा करू प्रथम नाम ना। दुसरे चरण संतांची या। पांडुरंगा करू प्रथम मान दुसरेच संतांची या। त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी
श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देवी प्रेम काही करा विठाला आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसी सकळ जीवांचा करी तो संभाळ तुझ मोकलीले ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परिराहे कवतुक पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत तसे विठाला विठ्ठल परात पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे तो अभंग कुणाचा आहे म्हणाल तर आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र पैठण निवासी. आता पैठण निवासी म्हटल्यानंतर कोणते संत आजोबा तुम्ही सांगा बरं कोणते संत. एकनाथ महाराज तुम्ही सांगा बरं कोणते संत. एकनाथ महाराज. सर्व पुरुष मंडळी सांगा कोणते संत. एकनाथ महाराज. सर्व महिला मंडळी सांगा कोणते संत. अरे देवा काय आवाज आला नुसता मेल्यासारखा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते. तिकडं पलीकडल्या गल्लीमध्ये 2 महिला भांडत होत्या. त्यांचा आवाज ऐकून अलीकडल्या गल्लीतली 4 कुत्री भुकत होती. तसं मला त्यांना कुत्री म्हणायचं नाहीये म्हणाल, पण त्या 2 महिलांचा एवढा आवाज की अलीकडल्या गल्लीतल्या 4 कुत्र्यांनी भुकावा आणि तुम्ही एवढ्या साऱ्या महिला असून उगा एवढूसा आवाज, उगा एवढूसा आवाज. आवाज कसा आला पाहिजे खणखणीत आणि दणदणीत. कुणासारखा झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखा, कुणासारखा माझ जो आहे साहेब भान सारखा. आता परत सांगा कोणते संत. आता कसा सुंदर आवाज आला. विठाला विठाला अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे आणि ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. आणि या कीर्तनाला साथ संगत, या सप्ताहाला साथ संगत आपले सर्व गायनाचार्य महाराज मंडळी. गायनाचार्य महाराज मंडळी मला फुलांप्रमाणे झिलून घेतील अशी मी अपेक्षा करते. घेतील ना. घेतील ना. कारण ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत आणि मी फार छोटी आहे. बड़ा वो नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे. बड़ा वो नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे. अरे भाई बड़ा तो वो होता है जो छोटों को भी बड़ा कर दे. महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए. महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ हमें भी जोश आ जाए. हाँ टाळ्या वाजायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस टाळी वाजवण्याचा मौका मिळेल त्या वेळेस चौका मारल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तसेच आपले मृदुंगाचार्यांचा हातही फार गोड आहे.
मी असंच एका ठिकाणी एका कीर्तनातून म्हणाले की मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. कीर्तन झाल्यानंतर एक बाबा माझ्याकडे आले. ते बाबा म्हणाले, ताई तुम्ही कीर्तनात खोटं बोलल्या. महाराज तुम्ही कीर्तनात खोटं बोलल्या. आता सांग बरं मी काय खोटं बोलले. तुम्ही नाही का म्हणल्या की मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. ओ मी मला आहेच मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहेच. ते बाबा म्हणाले, नाही नाही, कीर्तन झाल्यानंतर स्वतः मी त्यांचा हात चाटून पाहिला. गोड नव्हता, गोड नव्हता, नुसता पिठा पिठाच होता. अरे बाबांनो, मृदुंगाची गोडी जिभेनं चाटायची नसते. मृदुंगाची गोडी जिभेनं चाटायची नसते, तर ती कानाने ऐकायची असते. कानाने ऐकायची असते आणि कानानेच ऐकायची असते. आणि तसेच आपले विनेकरी बाबा सुद्धा फार उत्तम आहे. मी असं एका ठिकाणी एका कीर्तनातून म्हणाले की विनेकरी बाबा फार उत्तम आहे. ते विनेकरी बाबा म्हणाले, ताई मी उत्तम नाही, मी उत्तमचा थोरला भाऊ आहे, थोरला. मी म्हणाले, बरं झालं बाबा इथं भेटले, वर नका भेटू. ते बाबा म्हणाले, ताई मी वर येणारच नाही, महाराज मी वर येणारच नाही. कीर्तन झाल्यानंतर डायरेक्ट मी माझ्या घरी जाणार आहे. आणि तसेच आपले साऊंड सिस्टीम सुद्धा फार छान आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तसेच आपले टाळकरी ही फार छान आहे. आणि तसेच आपले कार्यकर्ते हनुमान मराठा मंडळ ट्रस्ट शेंडी यांनी आज आम्हाला म्हणतात केलं. मी ज्यांचे नाव घेतले ते सर्व देव आहेत, देव. मी ज्यांचे नाव घेतले ते सर्व देव आहेत, देव. आणि मी ज्यांचे नाव नाही घेतले ते महादेव आहेत, महादेव.